बा मेजर ऑफ सम अँगल्स इन द गिवन फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट. बघा फिगर महत्वाचे आहे बाळांनो, आपल्याला सर्वांनी लक्ष द्या. ह्या फिगरमध्ये दोन्ही अँगल कॉन्ग्रंट दिले. हे दोन्ही अँगल कोणत्या टाईपचे आहेत, कोणत्या पद्धतीचे आहेत बघा. अँगल बघा कोणते. एक करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अँगल. त्यापैकी हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील, करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील तर ह्या लाईनला ही लाईन पॅरलल असते बाळा, म्हणजे समांतर असते. ओके. मग आता दोन्ही अँगल कॉन्ग्रंट आहेत. इन ट्रायंगल एम पी क्यू अँड ए बी सी. इन ट्रायंगल ए पी क्यू सॉरी इन ट्रायंगल ए पी क्यू अँड इन ट्रायंगल ए बी सी. दोन अँगलमध्ये दोन ट्रायंगलमध्ये अँगल ए पी क्यू कॉन्ग्रंट अँगल ए बी सी. गिव रिझन. करस्पॉन्डिंग अँगल्स. मग करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतील तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार दोन्ही सेगमेंट काय असणार, पॅरलल. देअरफॉर सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट बी सी. का तर करस्पॉन्डिंग अँगल थेरम. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. मग आता दोन्ही सेगमेंट काय दिले आपल्याला, पॅरलल दिले. मग आता ती फिगर मी सेपरेट घेतली. ए बी सी. याला ही पॅरलल आहे. इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट बी सी. पी क्यूला बी सी काय पॅरलल दिलेलं आहे. देअरफॉर मग आता दोन्ही सेगमेंट जर पॅरलल असतील तर बाय बी पी टी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमनुसार आपल्याला ते दोन्ही रेशो कॉन्ग्रंट असणार, इक्वल असणार. ए पी बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू बाय क्यू सी. ए क्यू बाय क्यू सी. संपलं. हे आपल्याला विचारलेलं होतं. बघा ए पी पी बी इज इक्वल टू ए क्यू बाय क्यू सी. आता ते व्यवस्थित लिहून घ्या स्टेप बाय स्टेप. बघा दोन ट्रायंगलची नावं, दोन्ही अँगल कॉन्ग्रंट गिवनमध्ये दिलेलं आहे. करस्पॉन्डिंग अँगल आहेत. दोन्ही सेगमेंट पॅरलल झालं का तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. इन ट्रायंगल ए बी सी दोन्ही पॅरलल दिलेलं आहे. देअरफॉर बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम और बी पी टी दोन रेशो इक्वल दिलं.